वळूया पुढील बातमीकडे। शरद पवार यांचा पक्ष सत्तेमध्ये जाणार की मूळ राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरण होणार पाहूयात। एनडीएचा भाग व्हायचा असेल तर शरद पवारांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील व्हावं अशी अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवल्याचं सूत्रांकडून समजतंय। अलीकडच्या काळामध्ये काही घडामोडींमुळे शरद पवार आणि भाजपा यांच्यात संभाव्य जवळीकीबाबत चर्चा वाढली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आलाय। दोन्ही बाजूंनी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जातंय। शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलंय। मात्र काही नेत्यांकडून पवारांना एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं जातंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावं असं मत व्यक्त केलंय। तर या घडामोडीनंतर मोदींसोबत जाण्यासाठी पवारांना निमित्त मिळाल्याची चर्चा रंगली आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांचा पाठिंबा असल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे। तर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर जोरदार चर्चा रंगल्या। या भेटीबाबत जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली। फडणवीसांना भेटल्याची जयंत पाटलांनी कबुली दिली, मात्र पटेल आणि तटकरे यांची भेट न झाल्याचा दावाही केलाय। मतदार संघ में एक समस्या थी, वो नगराध्यक्ष को अवैध ठहराया गया, जो 7,000 वोटों से चुन के आया। उसके बारे में मुझे मुख्यमंत्री जी को मिलना और एकनाथ शिंदे साहब को मिलना आवश्यक था। एकनाथ शिंदे साहब दिल्ली चले गए, मुख्यमंत्री जी यहाँ पे मौजूद थे। मैंने टाइम मांगा, उन्होंने टाइम दिया। उन्होंने मेरे से मुलाकात की 5-10 मिनट। मुझे जो कहना है उनको कहा और मैं वापस आया। मेरे को मुख्यमंत्री जी के साथ पॉलिटिकल चर्चा करने का कोई अवसर नहीं मिला, ना तो मैं कोई कोशिश की। कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळे माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली। तर या राजकीय घडामोडींबाबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांचं विश्लेषण पाहूयात। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं या राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वप्न किंवा इच्छा असली तरी ते फलद्रूप होण्याची शक्यता फारच कमी आहे। व्यक्तिगतरित्या जर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाहेर पडून जर भाजपामध्ये किंवा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेत असतील तर मात्र ती गोष्ट वेगळी आहे, त्याला वेगळा अर्थ आहे। तशी शक्यता आताच्या स्थितीमध्ये जास्त आहे। आज केंद्राला गरज आहे, त्यांना विधेयक मंजूर करून घ्यायचे, 2/3 बहुमतासाठी त्यांना अधिकाधिक खासदार हवे आहेत। ते पुरवण्याचं काम विरोधी पक्षांवरून कोणी करणार असेल तर ते स्वागत करतील, परंतु वेगळा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला घेत असताना आधी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला किंवा ज्यांना अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली त्यांना नाराज करण्याची शक्यता कमी वाटते। याशिवाय सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणं ही शक्यता अजिबात नाही, कारण सुप्रिया सुळे ह्या सुनेत्रा पवार यांच्या आधी राजकारणात सक्रिय झाल्या। त्या लोकसभेमध्ये आधी राज्यसभेत होत्या, नंतर सातत्याने लोकसभेत राहिल्या। त्यामुळं सुनेत्रा पवारांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारणं ही एक कठीण गोष्ट आहे। यासोबतच जेम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।